नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र MA भाग 2 सेमिस्टर 3 साठी जो तिसरा पेपर आहे संशोधन पद्धती, त्या पेपरमधील आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या भागामध्ये आपण सामाजिक संशोधनाची व्याप्ती, स्कोप ऑफ सोशल सायन्स रिसर्च हा घटक अभ्यासणार आहोत की या घटकाची चर्चा करणार आहोत. सामाजिक संशोधनाच्या अध्ययनाची व्याप्ती की सामाजिक संशोधन की सर्व सामाजिक शास्त्र हे मानवाच्या कुठल्या ना कुठल्या पैलूशी निगडीत असतात. मानवी जीवनाच्या, समाज जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या बाबीशी निगडीत असतात आणि त्या शास्त्रामध्ये जे काही संशोधन कार्य केलं जातं, जे काही संशोधनपर अध्ययन केलं जातं, त्याची व्याप्ती संपूर्ण समाज जीवनाशी निगडीत असते. की कोणत्याही विषयाच्या अभ्यास व्याप्तीमध्ये त्या विषयाचा अभ्यास घटक किंवा त्या विषयाच्या अभ्यासामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो, कोणकोणत्या अभ्यास पद्धतीचा विचार केला जातो, या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण त्या विषयाची व्याप्ती असं म्हणतो किंवा त्या विषयाचा अभ्यास विषय असं म्हणतो. आणि मग सामाजिक संशोधनाची जर व्याप्ती आपल्याला स्पष्ट करावायची झाली किंवा विचारात घ्यावायची झाली तर सामाजिक संशोधनाच्या अध्ययनाची व्याप्ती संपूर्ण सामाजिक जीवनाशी निगडीत आहे. की त्यामध्ये जेवढं काही समाज जीवनाशी निगडीत असेल, मानवाच्या वेगवेगळ्या व्यवहाराच्या दृष्टीनं, मानवाच्या वेगवेगळ्या वर्तणुकीच्या दृष्टीनं, मानवाच्या मनोभावाच्या वृत्तीनं, त्याचा स्वभाव, त्याची वर्तणूक, त्याच्या क्रिया प्रतिक्रिया याशी संबंधित जी बाब असेल, मानवाच्या संपूर्ण समाज जीवनाशी संबंधित जे काही घटना असतील, जे काही व्यवहार असतील, जे काही वर्तणूक असतील, ज्या काही समस्या असतील, त्या सर्वांचा समावेश समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या, समाजशास्त्रीय संशोधनाच्या व्याप्तीमध्ये होतो. म्हणून संपूर्ण मानवी किंवा समाज जीवनाशी निगडीत असणाऱ्या मानवी घटना, मानवी व्यवहार, मानवी समस्या किंवा सामाजिक समस्या आणि मानवी वर्तणुकीचा समावेश आपण समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीत करतो. सामाजिक घटना आणि व्यवहार यांच्याशी संबंधित सामाजिक क्रिया आणि प्रतिक्रिया आणि नियमापर्यंत त्या समाजशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती वाढते. की समाजातील वेगवेगळ्या घटना, समाजातील वेगवेगळे व्यवहार, मानवी वर्तणुकीच्या अनुषंगाने ज्या काही क्रिया आणि प्रतिक्रिया होतात त्यांच्यातील सहसंबंध शोधून त्यातील एक साधर्म्य नियम, त्या आधारे एखादा नियम, एखादा सिद्धांत मांडणं, इथपर्यंत समाजशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती आपल्याला स्पष्ट करायची. याचाच अर्थ असा की सामाजिक संशोधनात संशोधन करता सामाजिक जीवनाच्या कोणत्या तरी विशिष्ट किंवा सामान्य घटनेचा, व्यवहाराचे किंवा समस्येची निवड करून अभ्यास करू शकतो. परंतु एखादा विषय संशोधनपर अभ्यासासाठी निवडणं एवढीच सामाजिक संशोधनाची व्याप्ती मर्यादित नाही, तर त्या विषयामध्ये पूर्वी ज्यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे काही ज्ञान प्रस्थापित केलेलं आहे किंवा वर्तमान ज्ञान आहे, त्या वर्तमान ज्ञानातील उणिवा दूर करण्यासाठी किंवा त्या ज्ञानामध्ये अधिक चांगली भर घालण्यासाठी देखील संशोधन केलं जातं. म्हणून संशोधनाच्या व्याप्तीचा विचार करताना सामाजिक संशोधन कोणत्या उद्देशानं केलं जातं याचाही प्रामुख्याने विचार करावा लागतो. तर सामाजिक संशोधनाचे अनेक, की तुम्ही संशोधनासाठी जो विषय निवडला आहे त्याचं स्वरूप काय आहे,
तो अभ्यास करण्याचे तुमची वेगवेगळी उद्दिष्ट काय आहेत, त्यासाठी कोणत्या स्वरूपाची माहिती लागते, ती माहिती मिळवण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहोत, यावरून प्रत्येक विषयाची अभ्यासाचा हेतू वेगळा असतो. परंतु ढोबळमानानं समाजशास्त्रीय संशोधनाचे 2 हेतूमध्ये विभागणी केली जाते. एक सैद्धांतिक हेतू, जेव्हा एखाद्या विषयाबद्दल टीकात्मक स्वरूपाची, जाणीवपूर्वक टीकात्मक स्वरूपाची चौकशी करून, तपास करून त्या विषयाबद्दल नवीन तथ्य, नवीन तत्व शोधून काढले जातात आणि त्या आधारे त्या तथ्यामधील कार्यकारण संबंध शोधून काढला जातो, त्याचं स्वरूप स्पष्ट केलं जातं आणि त्या आधारे एखादा नवीन नियम, एखादा नवीन सिद्धांत मांडला जातो. त्याला सामाजिक संशोधनाचा सैद्धांतिक हेतू असं म्हणतात. की जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी, की त्या ज्ञानाचा समाजाला किती उपयोग होणार आहे किंवा त्यामुळं समाजाला काही हानी होणार आहे का, संशोधनातून, सामाजिक संशोधनामधून जे काही ज्ञान प्राप्त होते त्याचा समाजाला काही फायदा होईल का, याचा विचार न करता जेव्हा केवळ ज्ञानप्राप्तीसाठी त्या संशोधन समस्येबद्दल किंवा त्या अभ्यास विषयाबद्दल वस्तुनिष्ठ विश्वसनीय ज्ञान संपादन करण्याच्या उद्देशानं जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा त्याला संशोधनाचा सैद्धांतिक हेतू म्हणतात. की सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीचा विचार करताना आपल्याला सामाजिक संशोधनाचा सैद्धांतिक हेतू देखील स्पष्ट करावा लागतो. त्याचबरोबर सामाजिक संशोधन हे संपूर्ण समाज जीवनाशी निगडित असतं. किंबहुनाच नैसर्गिक शास्त्रातलं संशोधन आणि सामाजिक शास्त्रातलं संशोधन ह्या समाज जीवनाशी निगडित असतं. त्या संशोधनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एकूण समाज जीवनावर प्रभाव पडत असतो. म्हणून सामाजिक संशोधनाचा व्यवहार उपयोगी हेतू, उपयोजित हेतू विचारात घेतला जातो, अप्लाइड पर्पज विचारात घेतला जातो. जेव्हा एखाद्या की मानव समाज व्यवस्थेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राबत असताना त्याला अनेक समस्याला सामोरे जावं लागतं. संपूर्ण समाज व्यवस्थेपुढे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कौटुंबिक, मानसिक अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्याचा संपूर्ण समाज व्यवस्थेच्या वर्तणुकीवर प्रभाव पडतो आणि मानवी कल्याणात किंवा आर्थिक कल्याणात किंवा राष्ट्राच्या कल्याणात अनेक अडथळे, प्रतिबंध निर्माण होतात आणि त्यामुळं त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी, त्या समस्येचं स्वरूप, त्या समस्या कुठून निर्माण झाली, ओरिजिन ऑफ प्रॉब्लेम, ते शोधावं लागतं आणि त्या समस्येशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकामधील कार्यकारण संबंध आपल्याला स्पष्ट करावा लागतो आणि त्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवावे लागतात, काही निष्कर्ष मांडावे लागतात. जेव्हा सामाजिक समस्या सोडवण्याच्या उद्देशाने वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून नवीन ज्ञान संपादन केलं जातं आणि त्या समस्येचं निराकरण केलं जातं, त्याला सामाजिक संशोधनाचा व्यवहार्य हेतू असं म्हणतात. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये की सामाजिक संशोधन हे संपूर्ण समाज जीवनाशी निगडित आहे. त्यामध्ये सामाजिक घटना, सामाजिक व्यवहार, सामाजिक समस्या, मानवी वर्तणूक या संबंध घटकांचा अभ्यास केला जातो. परंतु तो अभ्यास करताना सैद्धांतिक हेतू आणि व्यवहार्य हेतून केला जातो. जेव्हा ज्ञान मिळवण्यासाठी संशोधन केलं जातं सामाजिक, त्याला सामाजिक संशोधनाचा सैद्धांतिक हेतू असं म्हणतात. किंवा व्यवहार्य हेतूमध्ये काय की प्रस्थापित समस्या सोडवण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, व्यवहार्य हेतू. सामाजिक संशोधनाची व्याप्ती यामधून निर्देशित होते. सामाजिक संशोधनाची व्याप्ती फक्त संशोधनाच्या उद्देशापुरती मर्यादित नाही, तर संशोधन करताना कोणकोणत्या अभ्यास पद्धतीचा अवलंब करत आहात, कोणकोणत्या तंत्रांचा अभ्यास, टेक्निकचा वापर करणार आहात, याचं विश्लेषण करणं, त्या तंत्राचं, त्या वैज्ञानिक पद्धतीचं विश्लेषण करणं हे देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतं.
म्हणजे सामाजिक संशोधनाच्या अभ्यास कक्षेमध्ये संशोधनासाठी, अभ्यासासाठी ज्या ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, ज्या जे तंत्र तुम्ही वापरली आहेत त्यांचं विश्लेषण करणं हे देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीचा भाग आहे. अभ्यास विषयाची निवड करणं, अभ्यासाची उद्दिष्ट सांगणं, अभ्यास पद्धतीचं विश्लेषण करणं इथपर्यंत सामाजिक संशोधनाची व्याप्ती निश्चित नाही. तर अभ्यास विषयाची निवड, अभ्यास विषयाची उद्दिष्ट, अभ्यास विषयाची उद्दिष्ट सांगितल्यानंतर वापरलेल्या पद्धतीचं विश्लेषण करून त्या अभ्यासातून जी काही तथ्य नवीन मिळवलेली आहेत, जी काही तत्व आपण मिळवलेली आहेत त्यांच्यातील कार्यकारण संबंधाचं स्वरूप स्पष्ट करणं आणि त्या आधारे एखादा नियम, एखादा सिद्धांत वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणं हे याचा देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीत समावेश होतो. म्हणजे की सामाजिक संशोधनामध्ये संपूर्ण सामाजिक संशोधन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि त्या वैज्ञानिक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्या ज्या घटकांचा, ज्या ज्या पायऱ्यांचा समावेश होतो त्या सर्व घटकांचा आणि पायऱ्यांचा आपल्याला सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीत समावेश होतो. परंतु अमेरिकन की सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये कोणत्या घटकांचा विचार करावा किंवा कोणते घटक यामध्ये समाविष्ट होऊ शकतात याबद्दल अमेरिकन सोसायटी किंवा सोशॉलॉजी किंवा अमेरिकन सोशॉलॉजिकल सोसायटी नावाची संघटना आहे. त्या संघटनेनं समाजशास्त्रीय संशोधनाच्या व्याप्तीमध्ये काही घटकांचा विचार केलेला आहे आणि त्या घटकानुसार हे आपण मुद्दे विचारात घेतले. पहिला घटक सामाजिक घटना व्यवहार यांचे अध्ययन करणे, दुसरा घटक मानवी वर्तणूक आणि व्यवहाराचे अध्ययन करणे, तिसरा घटक मुद्दा घेतला आपण सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्थांचे अध्ययन करणे, सामाजिक समस्येचे स्वरूप आणि कारणांचा शोध घेणे, अध्ययनासाठी अवलंब केलेल्या पद्धती आणि तंत्राचे विश्लेषण करणे, कार्यकारण संबंधाचा शोध घेणे आणि नवीन नियम आणि सिद्धांताची मांडणी करणं. की त्या अमेरिकन सोशॉलॉजिकल सोसायटी यांनी सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये कोणकोणत्या बाबीचा विचार केला जावा या संदर्भातील हे विवेचन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार की सामाजिक संशोधनाच्या अभ्यास कक्षेमध्ये सामाजिक घटना आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. की मानव हा समाजशील प्राणी आहे, समूह करून जीवन जगत असतो, त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात राहतो. तेव्हा त्याच्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात आणि व्यवहार दिसून येतात त्याच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या काही सामाजिक घटना असतील त्याचा अनुभव घेतो तो, जे काही सामाजिक व्यवहार असतील त्याचा इंद्रियाच्या आधारे म्हणजे आपले सेन्सस ऑर्गन आहेत त्याच्या आधारे त्यांचा अनुभव घेतो तो. सामाजिक घटना आणि सामाजिक व्यवहार संशोधनाद्वारे जेव्हा एखाद्या अनभिज्ञ की ज्याची माहिती नाही, अज्ञानी एखाद्या सामाजिक घटनेबद्दल, एखाद्या सामाजिक व्यवहाराबद्दल जेव्हा अज्ञान असतं, माहिती नसतं, तेव्हा मानवाची जी काही नैसर्गिक प्रवृत्ती आहे जाणून घेण्याची तीव्र इच्छा, त्या जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेच्या माध्यमातून त्या घटनेबद्दल क्रमबद्ध पद्धतीचा, अभ्यास पद्धतीचा अवलंब करून तो संशोधक त्या घटनेची माहिती टीकात्मक स्वरूपात आणि जाणीवपूर्वक चौकशी करून नवीन तथ्य, नवीन तत्व शोधून काढतो आणि त्या साहाय्याने एखादा निष्कर्ष, एखादी संकल्पना, एखादा सिद्धांत मांडतो. म्हणून सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास केला जातो, सामाजिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. दुसरा मुद्दा मानवी वर्तणूक आणि मानवाचे व्यवहार यांचेही अध्ययन केलं जातं. कारण समाजशास्त्राचा मूळ अभ्यास विषय हा मानवी वर्तणूक आहे, मानवी व्यवहार आहे. कारण सामाजिक शास्त्राच्या नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्रामध्ये जे काही अभ्यास विषय मूळ आहे ते की समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, त्यामध्ये मानवाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूच्या संदर्भात असणारी वर्तणूक आणि व्यवहाराचं अध्ययन केलं जातं.
की अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. जेव्हा मानव महत्तम सामाजिक लाभाचा विचार किंवा प्रिन्सिपल ऑफ प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा विचार करून कोणतीही कृती करतो, म्हणजे ज्या मानवाच्या व्यवहारामध्ये लाभ आणि हानीचा विचार केला जातो त्याला आपण आर्थिक व्यवहार म्हणतो. आणि अशा आर्थिक व्यवहाराचा अभ्यास आपण अर्थशास्त्रात करतो. राज्यशास्त्रात मानवाच्या राजकीय किंवा संघटन कौशल्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे की वेगवेगळ्या विषयवस्तूनुसार मानवी वर्तणूक व्यवहार यांचं अध्ययन केलं जातं. म्हणजे मानवी वर्तणूक हा समाजशास्त्रीय संशोधनाचा मूळ विषय आहे. त्या विषयामध्ये की समाजशास्त्रज्ञांनी एकच की गरिबी निर्मूलनाचा अभ्यास करत असताना की त्यामध्ये अनेक पैलू असतात. कौटुंबिक कारणं असतात, आर्थिक कारणं असतात, सामाजिक कारणं असतात, की दारिद्र्य, की ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या विविध कारणांचा अभ्यास घ्यायचा असेल तर आपल्याला सगळी कारणांची यादी द्यावी लागते. म्हणजे मानवी वर्तणूक आणि व्यवहाराचं अध्ययन हे देखील समाजशास्त्रीय संशोधनाच्या व्याप्तीचा घटक आहे. दुसरा, सामाजिक संघटना आणि संस्थांचे अध्ययन, की समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये ज्या रिझर्व्ह बँक असेल, तुमचं बँका असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, या काय आर्थिक संस्था आहेत. संसद असेल किंवा वेगवेगळे प्रशासकीय ऑफिस असतील, त्या एक प्रशासकीय संस्था आहेत. या संस्थांचं संघटन कसं आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्यांच्या करत असलेल्या कार्यामुळे संबंध व्यवस्थेवर समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतात, याचं देखील अध्ययन सामाजिक संशोधनाच्या अभ्यास कक्षेमध्ये केलं जातं. अशा संशोधनामुळं की देशातील सरकारला आपलं प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था यांचा देखील अभ्यास केला जातो. दुसरं, समाजशास्त्रीय किंवा सामाजिक समस्येचं स्वरूप आणि कारणांचा शोध घेणं, की सामाजिक संशोधनाच्या की अमेरिकन सोसायटीच्या मनानुसार की सामाजिक समस्यांचं स्वरूप स्पष्ट करणं आणि त्यांच्या कारणांचा शोध घेणं हा देखील समाजशास्त्रीय संशोधनाचा मुख्य विषय आहे किंवा सामाजिक संशोधनाचा मुख्य विषय आहे. की मानव की दिवसेंदिवस माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात किंवा आधुनिक युगामध्ये मानवाला दिवसेंदिवस मोठमोठ्या ज्वलंत समस्येशी सामोरी जावं लागतं. बेकारी असेल, दारिद्र्य असेल, महामारी असेल, भूकंप असेल, पूर असतील किंवा तुमचं सामाजिकदृष्ट्या जर विचार घ्यायचं विभक्त कुटुंब पद्धत असेल किंवा सामूहिक गुन्हेगारी असेल, राजकीय काय म्हणतात नेतृत्वामुळे एखादी समस्या निर्माण झाली असेल किंवा आर्थिकदृष्ट्या की आर्थिक धोरणामुळं अर्थव्यवस्थेत वेगवेगळे परिणाम होत असतील, तर अशा समस्यांचा स्वरूप कसं आहे हे संशोधनातून स्पष्ट होतं. आणि या समस्या का निर्माण झाल्यात याची कारणं देखील संशोधनाच्या माध्यमातून शोधली जातात. कोणत्याही सामाजिक समस्येचं निराकरण करायचं असेल तर ती समस्या आधी आपल्याला समजली पाहिजे. की जर दारिद्र्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर दारिद्र्याचा रोजगाराशी संबंध कसा आहे हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. जोपर्यंत रोजगार निर्मिती होणार नाही तोपर्यंत दारिद्र्याचा प्रश्न सुटत नाही. म्हणून बेरोजगारी ही दारिद्र्याचं मूळ कारण आहे. म्हणजे आपण दारिद्र्याच्या या समस्येचा जर अभ्यास करत असू, भारतातील दारिद्र्य या समस्येचं चिकित्सक अध्ययन करत असू, तर तिचं स्वरूप कसं आहे, दारिद्र्याचे मापदंड काय आहेत, यानुसार किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, किती टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात हे आपल्याला निश्चित करावं लागतं. आणि त्यांची तीव्रता किती आहे हे आपल्याला स्पष्ट करावं लागतं. आणि ही समस्या का निर्माण झाली त्या कारणांचा शोध घ्यावा लागतो. तरच आपल्याला
ती समस्या सोडवणं शक्य होतं आणि संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक संशोधनाचं स्वरूप, समस्येचं स्वरूप आणि ती समस्या का निर्माण झाली याची कारणं शोधून काढली जातात. ओरिजिन ऑफ प्रॉब्लेम असं म्हणतात. समस्येचं उगमस्थान शोधून काढलं जातं आणि समस्या कशा स्वरूपाची आहे हे जर आपल्याला कळालं तर ती समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय करणं अपेक्षित आहे हे आपल्याला सुचवता येतं आणि त्यामुळं धोरणकर्त्याला अशा संशोधनाचा लाभ होतो. म्हणून सामाजिक संशोधनात किंवा समाजशास्त्रीय संशोधनात सामाजिक समस्येचं स्वरूप आणि तिचे कारणाचा शोध घ्यावा लागतो हा विषय देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो. दुसरं पुढचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. समाजशास्त्र किंवा अध्ययनासाठी अवलंब केलेल्या पद्धती आणि तंत्राचे विश्लेषण करणं. की फक्त समाजशास्त्रीय संशोधनाची व्याप्ती, अभ्यास विषयाची निवड करणं, त्याची उद्दिष्ट निश्चित करणं, त्या अभ्यास विषयाशी संबंधित जी काही तत्व असतील त्यांच्यातील कार्यकारण संबंधाचा शोध घेणं इथपर्यंतच मर्यादित नाही, तर सामाजिक संशोधनामध्ये अभ्यासासाठी ज्या ज्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्या त्या पद्धतीचं विश्लेषण करणं, त्या त्या तंत्राचं विश्लेषण करणं, विशेषतः ज्या वैज्ञानिक पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने आपण 4 बाबींचा विचार, 3 पद्धती विचारात घेतो. एक निगमन पद्धत आणि आगमन पद्धत. की निगमन पद्धत म्हणजे काय? सिद्धांत आणि संकल्पनांकडून व्यवहाराकडे जाऊन त्यांची विश्वसनीयता तपासणे. मागणीच्या सिद्धांताची विश्वसनीयता तपासण्यासाठी बाजारात जाऊन एखाद्या विशिष्ट वस्तूसाठीची बदलत असलेली किंमत आणि त्या किमतीला त्या वस्तूची मागणी आपल्याला त्याची आकडेवारी गोळा करावी लागते आणि त्या आधारे मागणी आणि किंमत यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करावा लागतो. त्यासाठी आपण माहिती गोळा करण्यासाठी बाजारातील त्या वस्तूची मागणी किती आहे आणि किंमत किती आहे ही माहिती गोळा करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीच्या अवलंबाशिवाय कुठलंही संशोधन हे वस्तुनिष्ठ विश्वसनीय ठरत नाही किंवा त्याची व्यावहारिक उपयोगिता वाढत नाही. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये देखील अध्ययनासाठी ज्या ज्या पद्धती वापरलेल्या आहेत, जे जे तंत्र वापरणार आहोत त्याचं विश्लेषण करावं लागतं. तर सामाजिक संशोधनामध्ये ज्या पद्धती आहेत त्याच्यामधली आगमन पद्धत जी सिद्धांताकडून व्यवहाराकडे जाऊन निष्कर्षाची विश्वसनीयता तपासते आणि दुसरी आपली निगमन पद्धत ती सिद्धांताकडून व्यवहाराकडे जाते आणि आगमन पद्धत ही व्यवहाराकडून सिद्धांताकडे येते. व्यावहारिकदृष्ट्या जी त्या विषयाची माहिती गोळा केली जाते आणि त्या आधारे नवीन सिद्धांत, नवीन संकल्पना मांडल्या जातात किंवा त्या माहितीच्या आधारे आहेत ते सिद्धांताची विश्वसनीयता किंवा तो सिद्धांत या परिस्थितीत लागू आहे की नाही हे तपासलं जातं. म्हणून हे देखील पुन्हा मौलिक संशोधन, उपयोजित संशोधन, गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन असेच काही संशोधनाच्या पद्धती आहेत किंवा अभ्यासाच्या पद्धती आहेत, त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं. त्याचबरोबर तंत्र म्हणजे तथ्य संकलनासाठी कोणकोणत्या पद्धतीचा, नमुना निवडीचा वापर केला का, नमुना कोणत्या पद्धतीनं, संभाव्य नमुना निवड पद्धतीनं निवडला की असंभाव्य नमुना निवड पद्धतीनं निवडला, तथ्याचं वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला, तथ्याचं सारणीयन कसं केलं, बहुगुणी सारणी मांडली का एकगुणी का द्विगुणी सारणी मांडली, त्यानंतर तथ्याचे श्रेणीयन कसं केलं, तथ्यावर गणितीय प्रक्रिया कशा केल्या आणि ह्या प्रक्रिया करून तुमच्या तथ्यामधून काय सूचित होतं की त्या तथ्यावर वेगवेगळ्या सांख्यिकीय आणि गणितीय तंत्राचा अवलंब केल्यानंतर त्या तथ्यामधून एक अर्थबोध होतो, अर्थ प्रगट होतो आणि त्या आधारे आपल्याला एक निष्कर्ष किंवा एखादा नियम, संकल्पना मांडता येते. म्हणून सामाजिक संशोधनाच्या अभ्यासाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासासाठी वापरलेल्या पद्धती आणि तंत्राचं देखील विश्लेषण करावं लागतं. त्यानंतर अमेरिकन सोसायटीनं सांगितल्याप्रमाणे कार्यकारण संबंधाचा शोध घेणे हे देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीतील बाब आहे. की एखादा विषय निवडणं, त्या विषयाशी संबंधित असणारे नवीन तथ्य आणि तत्व शोधून काढणं एवढ्यापर्यंतच सामाजिक संशोधन मर्यादित नाही,
तर सामाजिक संशोधनामध्ये अभ्यासासाठी जो काही संशोधनकर्त्याने विषय निवडला, त्यासाठी ज्या अभ्यास पद्धती वापरल्या आणि त्या अभ्यास पद्धतीच्या आधारे जे नवीन तथ्ये गोळा केली, जी नवीन तत्व प्राप्त झाली, त्या वेगवेगळ्या तत्वामध्ये, वेगवेगळ्या तथ्यामध्ये जे काही कार्यकारण संबंध आहे, कॉजेस इफेक्ट रिलेशन आहे, ते कशा स्वरूपाचे आहेत ते स्पष्ट करणं हे देखील सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीचा घटक आहे. कारण सामाजिक समस्या, सामाजिक घटना या संदर्भात कार्यकारण संबंधाचा शोध घेतला नाही तर त्या आधारे नवीन नियम किंवा नवीन सिद्धांत मांडणं शक्य होत नाही. म्हणून सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये याही घटकाचा समावेश होतो. त्यानंतर नवीन नियम व सिद्धांताची मांडणी करणे की की सामाजिक संशोधन करून एखाद्या विषयाबद्दल कार्यकारण संबंध शोधून एखादा नियम किंवा त्या ज्ञानाची, नवीन ज्ञानाची व्यवहार उपयोगिता वाढवण्यासाठी, त्या ज्ञानात अद्ययावत करण्यासाठी, त्या ज्ञानाच्या आधारे नवीन नियम आणि सिद्धांत देखील मांडणी करणं हे सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये की सामाजिक संशोधन हे संपूर्ण मानवी समाजाच्या समाज व्यवस्थेशी निगडित आहे. की कोणत्याही सामाजिक शास्त्रामध्ये जे काही संशोधन होतं ते मानवाच्या कुठल्या ना कुठल्या वर्तणुकीशी संबंधित असतं, मानवाच्या कुठल्या ना कुठल्या समस्येशी संबंधित असतं. म्हणून मानवाच्या संपूर्ण समाज जीवनाशी निगडित असणारं सामाजिक संशोधन आहे. या समाज जीवनाशी निगडित असणाऱ्या सर्व घटना, सर्व समस्या, सर्व व्यवहार, सर्व वर्तणुकीचा समाजशास्त्रीय संशोधनात समावेश केला जातो. आणि त्याचबरोबर ही समाजशास्त्रीय संशोधनाचे हेतू काय आहेत तर विषयानुसार, स्वरूपानुसार, उद्देशानुसार वेगवेगळे असू शकतात. परंतु ढोबळमानाने सैद्धांतिक हेतू आणि व्यावहारिक हेतू आपल्याला व्याप्ती निश्चित करताना सांगावा लागतो. आणि अमेरिकन सोसायटीनं सामाजिक संशोधनाच्या व्याप्तीमध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश अपेक्षित आहे ते 7 घटक सांगितलेले आहेत आणि याचा आपण रीतसर विवेचन केलेलं आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.